मुख्यमंत्री साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे, साहेब एकदा पोलीस भरतीकडे एकदा बघा, काय चालू आहे आपल्या राज्यामध्ये पोलीस भरती. अहो तुम्ही राज्यात भरती काढली आहे, पण ती भरती प्रक्रिया व्यवस्थित होती का? गोरगरीब शेतकऱ्या विद्यार्थ्यांचे जे पोरं वर्षभरापासून मेहनत करू लागलेत त्यांचं या ठिकाणी मरण आहे, मरण. तुम्हाला एक रेकॉर्डिंग ऐकवतो, ते रेकॉर्डिंग बघा. अशी एकच नाही, अशा भरपूर साऱ्या रेकॉर्डिंग आहे विद्यार्थ्यांच्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना म्हणजे अक्षरशः रडू आवरत नाहीये त्यांचं. खळखळधार रडतायत. प्रत्येक विद्यार्थी डिमोटिवेट आहे. ज्यांचं ग्राउंड आउट ऑफ होतं ते 39 आणि 40 मार्कावरती घरी येत आहेत. खतरनाक सिच्युएशन सध्या महाराष्ट्रामध्ये जे पोलीस भरती चालू आहे त्याच्यामध्ये चालू आहे. नक्कीच माझी कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना, याच्यामध्ये तुम्ही नक्कीच दक्षता घ्या. माझ्या अकॅडमीतली आउट ऑफ मारणारी विद्यार्थिनी आहेत, तुम्हाला दाखवतो रेकॉर्डिंग आहे का. तिने माझं टायमिंग लावलेलं होतं, कारण की मला नाही का अगोदर त्यांचा डाऊट होता की त्यांनी डायरेक्ट 3-3 करून टाकले. ठीक आहे बेटा, पण ऍक्च्युअली आता ठीक आहे. बघ काय माहितीये का, तिथं एकदा तू बाहेर निघली का तिथेच अजून? सर आता बाहेर आलो मी म्हटले मी ते नाही करत, कारण की माझं सकाळी त्यांनी 100 मीटरचं ना माझं नाही का, मी त्या म्हणजे मी एक नंबर होते ना स्टार्टिंगला, तर नाही का त्या सरांनी काय केलं, एकच सर तिथे आणि तेच टाइम सांगायला सगळ्या पोरींचे. माझ्या मागच्या पोरीचा त्यांनी टाइम सांगितलं. मी म्हटलं माझा टाइम कुठे? ते म्हणजे तुझं पण एवढंच आहे. मी म्हटलं मागच्या पोरीचा, ते म्हणजे तिचं पण एवढंच आहे. मी म्हटलं सर हाताचं अंतर आमचं, सेकंदाने मार्क वाढायले ते, आणि तुम्ही एवढे मार्क दिले का मला? ते म्हणजे नको नाही करायचे शेतात जा म्हणे घरी. कोणी अधिकाऱ्याला भेटले नाही का तू एखाद्या तिथे? खूप बोलले हो सर, मी सगळ्यापासून डोकं लावून बेजार आहे त्यांना. एकच नाही, भरपूर साऱ्या रेकॉर्डिंग पडलेलं आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे मन दुखलेले आहेत. पण रिपोर्ट किंवा कंप्लेंट घेऊन कोणाकडे जावं, कोणाकडे कंप्लेंट करावं, कोणी कंप्लेंट घ्यायला सुद्धा तयार नाहीये, कोणी ऐकायला सुद्धा तयार नाहीये, कोणी रिटेक घेऊ देत नाहीये. तर मला विद्यार्थ्यांच्या वतीने मी एवढंच विचारतोय मुख्यमंत्री साहेबांना की विद्यार्थ्यांनी करावं आता पुढे तर काय करावं. म्हणजे हक्कासाठी लढता पण येत नाहीये आणि हक्काच्या पुढे गेल्यावरती भीती पण वाटतेय की उद्या चलून भरतीमधून बाद नको व्हायला. विद्यार्थ्याचं पूल मरण आहे. नक्कीच याच्यावरती काहीतरी कारवाई झाली पाहिजे. अशीच हात जोडून माझ्या मुख्यमंत्री साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे. जय महाराष्ट्र.